सर्वांनी महाराजांच्या टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. सर्वांनी कडकडाट टाळ्या झाला पाहिजे. सर्वांनी हडगा कारमस्ताच्या वतीने महाराजांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत आवाज देणार रे दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया जयंती गेल्या नीट बसे जयंती गेले अस्वारीला बैसगले त्यांच्या तिकडनं ते ईश्वराकडनं का द्यायला तुमला लालो भावन झालो जरा जरी कामिने देते तने द्याव लोक मोक भाऊ वाटे दुःख फुटो बाहेर हृदय कावा शास्त्रवाशी मज केले भगवंता पुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही प्रभाते शिवाटे तुमच्या ह्या वेदर्शना येते न चले चोरी वळली राहे वासना येथे अवघे वाया गेले दिसती साया सुतका म्हणे नाश दिशे झाला वेचाचा कागा शास्त्रवाशी मज केले भगवंता आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही विठाला शिवाजी महाराज संभाजी महाराज हनुमान की तुकाराम नाम घेता समर्थ जेणे केला मने रामेश्वर म्हणता तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या समर्थ जेणे केला कामेने दे चित्तने दे अवलोको मोक बहुवाटे दुःख फुटो पाय हृदय प्रसूत संगी किती संगीत तबले स्वतः तो सर्व ते क्षेत्र वले लभंग महाराज हुसेन नेतोडे म्हणलं तुकोबरे तो करून जगात तिचा त्यांना तर सगळ्याच्या भाषांतरातला काकड्याच्या मालिकेतला भोपाळीच्या मालिकेतला शेवटून 2 नंबरचा रंग आहे विठाल 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 अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामांच्या गाठीतील चरणाच्या अभंगाला सुरुवात करण्यावरी 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा घेतलेला अभंग तुकोबारांच्या गाठ्यातील कडवे 4 आहेत. तुकोबारांच्या गाठ्यात एकूण अभंग 4092 आहेत. मोबाईल बंद करा, तुमच्या हातातला मॉनिटर चालू करा. एकूण अभंग 4092 आहेत. 4092 मध्ये पहिला अभंग आहे समाचारेन दृष्टी विठेवरी साजरी. शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पायी पाठरंगा. गात्यामध्ये ते 4092 अभंग आहेत. काही अभंग धाम परे संत परे विनंती परे विनवणी परे मागणी परे सालोमाल आहेत घोंगडे आहेत पाईक आहेत व्याभिचारी अभंग हिंदुस्थानी अभंग ख्याल आहे नाट आहे वासुदेव आहे पांगुळ आहे जोगे आहे एकाखडी आहे बाहेर आहे. पुढे घ्या थोडं 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 पुढे घ्या त्याला भोपळ आहे विरहिणी आहे गवळणी आहेत एका वाक्यात बस एका वाक्यात रिटर्न येतोय आवाज तो बंद झाला पाहिजे. आणि मग तुमचं भारीतलं असेल तेवढं काढून टाका. ते काय ठरबल फिरबल काय म्हणतात ते बाबा साधं म्हणल्यावर फक्त साधं काम द्यायचं भारीतलं यांना द्या. तुकाराम महाराजांचा गाथा बस आता बस मोबाईल बंद करा. भारी वस्तू माणसात काढू नये बाहेर. 20-30 लाख रुपये हजाराची गोष्ट कुठं लोकांना दाखवायची ती एकटा असला तर बाहेर काढायची. विठाल विठाल तुकाराम महाराजांचा गाथा नीट बसे. तुकाराम महाराजांचा गाथा हा 5वा वेद आहे.
परत रिटर्न येते होती कोण ती तुम्ही दोघं ठरवा काय ते विठाल आहे बस हे तुकाराम महाराजांचा गाथा हा पाचवा वेद आहे पण तुम्ही आणि मी असं म्हणू तुकोबरायचा गाथा हा तुकोबरायच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद आहे साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबरायचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी ऐकणारी माणसं म्हणतील तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले तर साक्षात ब्रह्मदेव सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताबाई होत ज्ञानेश्वरी वर कृपाच भगवान शंकराशी आहे ज्ञानेश्वरी सांगायलाच विष्णू आहेत ज्ञानेश्वरी ऐकायलाच ब्रह्मदेव आहेत आणि ज्ञानेश्वरी ऐकायला साक्षात आदिशक्ती मुक्ताबाई आहे म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे पण तुम्ही म्हणा ज्ञानेश्वरी काय आहे जरा माळकरी वेळकरी नीट आहे का ज्ञानेश्वरी काय 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी ब्रह्मसाम्राज्य दीपिका ब्रह्मदेवाचा प्राणसखा ब्रह्मसाम्राज्याची टीका अमृत मेलेला जिवंत करताय सरस्वती मुक्याला बोलायला लावते परीस लोखंडाचं सोनं करतोय बारीक आहे का लोखंडाचं सोनं करतोय तो परीस आहे मुक्याला बोलायला लावते ती सरस्वती आहे मेलेला जिवंत करते ते अमृत आहे ज्ञानेश्वरी वाचनाला मरूनच देत नाही असं अमृत आहे मग ऐकणारे म्हणते ज्ञानेश्वरी जर वाचनाला मरू देत नाही तर आतापर्यंत एवढे भजने मेले कसे त्याचं उत्तर ऐकायचं आता जरा बारीक या विश्वात इन वर्ल्ड जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमध्ये सगळ्यात कोवळं बाळ कोण झाले असेल तर फक्त ज्ञानोबा आहेत विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत बाळ 22 वर्षाचं आहे पण 22 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे हा विश्वातला चमत्कार आहे कालही झाला नाही आजही झाला नाही पुढे कधी होणार नाही 22 वर्षाचं बाळ आहे पण विश्वाची आई आहे आणि 16 वर्षाचं बाळ आहे पण स्वराज्याचा संस्थापक आहे अभ्यास करा इथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही 70 तरी त्याचा पोरे म्हणतो माझ्या बापाची 71वी करायची इतक्या दिवस त्याला ठेवण्यात मजा काय ववे ऐकत वंचन म्हणजे खपाखप डोक्यात घुसेल शिळीच्या घराचं लोंबलेलं सर कधी दूध देत नाही काशेतलं घुशीड कधी दूध पेत नाही गाळातला भेडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही बांधावरचं एरंड कधी मेढीला वापर देत नाही मोराच्या पिसऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही भेंडीच्या झाडाचा बैलाला कधी खुटा कामा येत नाही उसाचा आलेला तुरा कधी चाऱ्याला फायद्याचा नाही शेळीच्या गळ्याचं लोंबलेलं सर कधी दूध देत नाही परमार्थ नसणारा म्हातारा जिवंत ठुण्यात मजा नाही हे गाडी घेणं बांगला बांधणं बायको करणं हा काय पराक्रम नाही हॅलो माझं लग्न जमलं गडी आहे तू हॅलो मला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची तुझी आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं तुला एकट्यालाच जमलं का
तू एकटाच न रे का अख्ख्या गावात? अरे हलकाटा, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पालट पडायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला, तुला हाणताना टेटसला ठुई. आणि वाक्य ऐका 3 वव्या घ्यायचं सकाळपर्यंत आपल्याकडं. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्याने मोर पाहत नाही. माझे 2-4 वाक्य एकदम क्लिअर करा. विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. एक. दुसरा मुद्दा आहे, हे घडणार नाही आणि कधी घडलंही नाही. नीट ऐका, मी इकडे लक्ष द्या. कीर्तन येते, कीर्तन येते, कीर्तन. विश्वातला पहिला चमत्कार आहे कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानोबा आहे म्हणतात. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही, कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं आणि डसा रडावं, आईच नाही. आणि कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावं आणि आईने डोक्यात हात घालावा, ती मांडीच नाही. पाठीवर कोणी हात फिरवला नाही की प्रेमानं कोणी बोललं नाही. घरातलं शिळं कोणी झोळीत टाकलं नाही हो, कोणी झोळीत टाकलं नाही. वाक्य ऐकायचं, ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. याला ज्ञानोबा आहे. जनबाई माझी अनाथाची माय, जनबाई माझी अनाथाची माय, अनाथाची माय, जनबाई माझी ये गजनार्दनी पाय वंदितासे, ये गजनार्दनी पाय वंदितासे, ना पाहियाती कुणाचा विचार, ना पाहियाती कुणाचा विचार, विश्वातलं सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. मांडीच नाही पण मांडीवर अख्खं जग आहे. ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे, सक्का भाऊच गुरु केला. ज्ञानोबा आहे. कधी काल घडलं नाही, कधी आज घडलं नाही, पुन्हा कधी घडणार नाही. म्हणून महाराज मंडळी नीट ऐका, पखवदे गायक वादक येणेकरी चोपदार. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या आईचं नाव नाही आहे, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या वडिलांचं नाव नाही आहे. आणि 90% जनता फक्त नावासाठी जिवंत आहेत. लोकांना काहीच रोग झाला नाही, लोकांना फक्त 3च रोग झालेत. मला पैसा पाहिजे, मला लोकांनी मानलं पाहिजे, आणि माझ्या पुढं कोणी गेलं नाही पाहिजे. काहीच रोग झाला नाही. ओनली आय वॉन्ट मनी. आणि ह्या जगातला एकही माणूस माणसावर प्रेम करत नाही, कधीच नाही. माणसं पैशावर प्रेम करतात. आणि माणसं जर माणसावर प्रेम करत असती तर खून हा शब्द आला नसता, मर्डर हा शब्द आला नसता, बॉक्साबॉक्सी हा शब्द आला नसता. कशाला असा? आणि छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम हा शब्द आला नसता. कस काय आला असता? जर माणसं माणसावर प्रेम करत असती तर वृद्धाश्रम तयारच झाले नसते. माणसं पैशावर प्रेम करतात. आणि पैशाचा नियम आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे बुद्धी नसली तरी चालते. पैशावाला माणूस किती मूर्ख असू द्या त्याला लोक साहेब म्हणतात. फक्त त्याच्याकडे काय पैसा. बस पैसा असला ना तुम्ही हलकट वागा. टॉप
विश्वातला पहिला चमत्कार आहे कोवळा बाळण्यानं बरं. विश्वातला दुसरा चमत्कार आहे मांडीच नाही मांडीवर कज्जा घेण्यानं बरं. विश्वातला तिसरा चमत्कार आहे ज्ञानेश्वरीत आईचं नाव नाही आहे, ज्ञानेश्वरीत वडिलांचं नाव नाही आहे. पुढचं ऐकायचं का, ज्ञानेश्वरीमध्ये देवाचंच नाव नाही आहे. अख्ख्या ओव्या श्री गुरु निवृत्तीनाथासाठी आहे. आणि इथं नाव जर घेतलं नाही तर काहीही घडू शकतं. लोकांना काय कॅन्सर बिन्सर झाला नाही, कॅन्सर झालाय पण शरीराला, शुगर आहे पण शरीराला, पण पैशाचा रोग झालाय मनाला. आणि ज्याच्या मनाला रोग झालाय त्याला मरणे एवढंच औषध आहे, जिवंत राहणे औषध नाही. आणि आज कीर्तनाला घेतला बघ तुकोबरायांचं आहे, काकड्याच्या मालिकेतलंय अभंगाला सुरुवात. तुमची माझी मला वाटतं पहिलीच गाठ आहे, पहिलीच आहे ना, पहिली शेवटची समजायची. आपलं काम थोडं ना गाठी, आपली गाठी एकदा घेतल्यावर परत कोणी घेत नाही. नाही कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घरी जायचं. मॅच जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं, जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळणार नाही. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, निर्बस आहे, शंका जर अभंगात असली तर जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज कुणालाही. आपल्याला कोणी प्रश्न विचारायचा, मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलट्या पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय समज. आणि तुला पटावं म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुम्हाला कोण सांगितलं. आम्ही काही कीर्तनकार आहेत का, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारी गडी आहे. आम्हाला काय मारुतरायाचा सप्ताह आहे, सप्त्यातला 2रा दिवस आहे. मारुतराया माझा बाप आहे, बाप लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन. आपल्या हातात काय, आम्ही फक्त फेटा बांधणार आणि कमार बांधणार. आपल्या हातात आपण कोणी नाही आहे. आणि हे 3 मुद्दे ध्यानात ठेवायचे. अभंगाला सुरुवात, टाळकरी बिळकरी हिनेकरी चोपदार पखवादे बिखवादे मोबाईल बंद ठेवायचे आणि बोलत जायचं आणि बारीक लक्ष द्यायचं. समजा मोबाईलवर बोलायचं असलं तर मग लांब जाऊन बोलायचं. आता अभंगाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे, हो. काकड्याच्या मालिकेतला आहे, हो. भूपाळीच्या मालिकेतला आहे, हो. खालून 2 नंबरचा आहे, हो. आता टाळकरी. काकड्यात एकूण 9 मालिका आहेत. किती? तुम्ही आजारी आहे का? काकड्यात एकूण किती आता काकड्यात एकूण किती मालिका आहे? 9. लय मालिका आहे का? किती किती? 9. ऐका, 9 मालिका कोणत्या आहेत ऐका. रूप पाहतालोचने एक इटाबाई, उचनेच काही पुण्यवंत व्हावे. सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान, सदा माझे सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान. उठा उठा प्रभा झाली तुझी निडरी, ज्ञानियांचा राजा चित्ती तुझे योगी या दुर्लभ, चित्ती तुझे पाय. एक मुका, एक बैरा, एक जोगी, एक आंधळा, एक पांगळा, एक गवळण मिळून 148 अभंग काकड्यात आहेत. आणि त्यात आता मोजा, त्यात पहिल्या मालिकेत 12 अभंग आहे. पहिल्या मालिकेत 12 अभंग आहे. मोजा. रूप पाहतालो तिने राहू आता याची दाता वचन ऐका कमलापती तुझं पाहता समोरी आता तुम्ही कृपावंत न धरी उदास तुम्ही सलकाधिक संत करुणाचे पायी ग विठ्ठबाई आणि विठ्ठल रुक्मिणी तू काय अखंड आणा ध्यानी. हे 12 अभंग मंगल चरणाचे आहेत. दुसऱ्या मालिकेत दुसरी मालिका उंचीनेचे काही श्रवणे कीर्तने पवित्र ते कुळ बहुता वेळ भक्तीची या काजा पुण्यवंत व्हावे. दुसरी मालिका सुंदर ते ध्यान आवडे हे रूप सदा माझे डोळे झणी दृष्टी लागो पाहता श्रीमुख येणे मुखे तुझे नको ब्रह्मज्ञान. ही 3री मालिका. आणि उठा उठा प्रभात पासून 4थी मालिका. हे तर आमच्या डोक्याच्या बाहेर झालं सगळं. आणि त्यात आज घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे. बरं. आणि काकड्यात मालिका आहेत. आता फक्त टाळकरी बिळकरी कोणी महाराज वगैरे असले तर बोलत जायचं. आता मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. नीट आहे का बरं. उदाहरणार्थ मी मेलो मला मोक्ष मिळालाय हे मला माहिती आहे का?
नाही. जे मला जाळायला आलते त्यांना माहितीये का? नाही. ज्या नालायकांच्या खांद्यावर मी गेलो त्यांना माहितीये का? नाही. ज्या दरोडेखोरांनी मला आग लावली त्यांना माहितीये का? नाही. मग मला मोक्ष मिळाला हे तुम्ही म्हणलेच कसं? डोकं खाजवा, डोकं खाजवा, डोकं खाजवलं तरच कळेल. मला मोक्ष मिळाला हे तुम्हाला आलेला अनुभव आहे का तुमच्या मनानं केलेली कल्पना आहे? बोला बोला. तुमच्या मनानं केलेली, बोला बोला, तुमच्या मनानं केलेली कल्पना आहे. तुम्ही कशावरून अंदाज केला हा माळकरी होता म्हणजे याला मोक्ष? बोला बोला. याला मोक्ष मिळाला. हा एकादशी धरीत होता म्हणजे याला मोक्ष मिळाला. हा दिंडीत जात होता म्हणजे याला मोक्ष मिळाला. यानं काशी केलती म्हणजे मोक्ष मिळाला. तो सत्याला जात होता म्हणजे त्याला मोक्ष. या सगळ्या पप्याच्या आईपाशी चुलीला तांगड्या लावून मारलेल्या गप्पा आहे. याला शेंडाई नाही बुडूकही नाही. आता ऐका बारीक. अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24. नंबर सकट घ्यायचं म्हणजे गेल्या उचकायला. 8व्या अध्यायामधल्या 24व्या श्लोकात मरायच्या अटी आहेत. ऐका कोणत्या आहेत? 1. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2. मरायला शुक्ल पक्ष असावं. 3. मरायला उत्तरायण असावं. 4. मरताना इंद्रिय टवटवीत असावीत. 5. शरीराचं तापमान समान असावं. 6. माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. आणि या 6 अटीमध्ये जो मरतो त्याला 8व्या अध्यायामध्ये शब्द आहे आळशीरा मार्ग. आणि जो माणूस रात्री मरतो, पिऊन मरतो, फाशी घेऊन मरतो, औषध पिऊन मरतो, अपघातात मरतो, अंधाऱ्या रात्री मरतो, त्याला चंद्रलोक प्राप्त होतो. आणि चंद्रलोकामध्ये त्याचं पुण्य संपलं की त्याला परत खाली यावं लागतं. याला 8व्या अध्यायामध्ये शब्द आहे धूम्र मार्ग. 8व्या अध्यायामध्ये मरायला 2 मार्ग आहेत. एक आळशीरा मार्ग आणि धूम्र मार्ग. पण ज्ञानोबरायचं 8व्या अध्यायात असं म्हणणं आहे एखादा साधक जर भजन करीत मरत असेल तर त्याला ब्रह्मसायुज्य 3 प्राप्त होतं. 8व्या अध्यायाचं म्हणणं आहे. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती विषय मिटला. परत बरळायचं नाही. हा सोमवारी मिळाला, हा एकादशीला मिळाला, आणि त्याला जाळायले लोक आलते, तो मला मारताना बोलला. ह्या सगळ्या पप्याच्या आईपाशी मारलेल्या गप्पा आहे. परत भुकायचं नाही. आता सरळ उत्तर आणून घातलंय तुम्हाला. नाम बरोबर मोक्ष, मोक्ष बरोबर नाम. आता पटापट बोला. नाम बरोबर मोक्ष, मोक्ष बरोबर. महाप्रश्न तुकोबारायला विचार बरं काय भानगड आहे. तुकाराम महाराज म्हणले माझं सांगू होय सांगू मोक्ष आमगारी कामारी हे दासी, मोक्ष आमगारी
7 दिवसाची कसरत आहे. तरी ते पकवायची माईक चालू असते मग मजा आली बसते. ते बंद असल्यामुळं काय विठाला विठाला बस का रे. त्याला चपला चोरायच्या असतील दुसऱ्याच्या. विठाला विठाला हा बस. आता करंट लागला अभंगाचा. आणि खरं सांगू का अभंगाचा करंट लागला ना त्याला विक्षेप चालत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. तुम्ही माझ्यासाठी 2 तास दिलेत. मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे का जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहिजे. तर ते कीर्तन आहे थोडं जड आहे समजायला पण पिठे नामानेच मोक्ष मिळतो. इथं डोकं लावायचं काही काम राहिलं नाही. म्हणजे आता फायनल झालं आपलं. राम म्हणा तरी मोक्ष आहे, कृष्ण म्हणा तरी मोक्ष आहे, हनुमान म्हणा तरी मोक्ष आहे. नाम बरोबर मोक्ष, मोक्ष बरोबर नाम. हा प्रश्न ज्ञानोबा राहायला विचारा. दिवस चारी आता दिवस चारी आता दिवस चारी आता दिवस चारी नाम बरोबर मोक्ष, मोक्ष बरोबर नाम. पुन्हा डोकं लावायचं नाही. नाम बरोबर मुक्ती, मुक्ती बरोबर नाम.
बस आता दोन्ही हे स्वर्ग बैरगत ते तुमचं तुम्ही पहा, ते माझ्या बजेटमध्ये बसत नाही. काही लोक म्हणतात तो स्वर्गाला गेला, तू जाऊन ये आणि त्याचा निरोप घेऊन ये. हा, माझ्या डोक्यात एकच आहे, हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, आणि तडफाडून मरा हा नरक आहे. दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? स्थायू. करेक्ट. तू कितीला आहे? 5वी. घड्याळाला काटे किती? काय उपयोग आहे यांचा घरात ठेवून? सोन्या, सोन्या ग बाई, सोन्या. सरळ बसल्या शाळेतले बोला पटकन, 1ली ते 12वी. बैठे बैठे सावधान, आणि सगळ्यांनी संगत उत्तर द्यायचं. आता 1ली ते 12वी. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. टिंबटिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे. टिंबटिंब नदीमध्ये गाथा बुडाला नाही तरला. ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे ती? आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या कोण आहे रे? पोऱ्या परशा. करेक्ट. आणि आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं आहे रे? सगळे संग सांगा बरं. आप्पाच्या. करेक्ट. वा वा. आणि आता एक ते नवीन आलंय ना, पुष्पा झुकेगा नाही. करेक्ट. हा, आता सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. आला आला पाटलाचा आवाज कमी येतोय, अख्ख्या ग्राउंड मध्ये गेला पाहिजे आवाज. आला आला पाटलाचा, त्याने घाटात केलाय, याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि आता करा क्लिप. इंदुरीकरांनी मुलांच्या भावना दुखवल्या, त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. पोरांनो, मी बोललो हे खरंय का खोटं आहे? खरंय. वाट लावून टाकली, वाट. आणि इंदुरीकर बोलला का त्याची तारीख नका घेऊ का, तो काही बोलतो. मी काही येडा आहे का? मी फक्त खरं बोलतो. बुद्धी नावाच्या मुलीला नवरा करायचा आहे, इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो. आणि ती बुद्धी नावाची मुलगी लग्नाला आली आणि तिनं नवरा केला काम. कोणता काम? आणि कामाच्या बाबतीत नीट ऐका, लय बारीक ऐका पोरं पोरी. काम जर शरीरात तयार झाला तो डोळ्या वाटतं बाहेर पडतो. नीट ऐका. पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. डोळा काहीच करीत नाही, ते पाप मनात जातं. मन काही करीत नाही, ते पाप इंद्रियात जातं. आणि इंद्रियावरचा ताबा खवळला का विद्वान माणूस सुद्धा चुकीची घटना करतो. काम म्हणून कधी जाण्याचं. मुलगी प्रेम करताना पाहतो मी, कोणती पोरगी असू द्या, इन वर्ल्ड, मुलगी प्रेम करताना कोणती पोरगी जगातली हुशार मुलाच्या कधीच नाद लागत नाही. नाही, पोरगी हुशार पोरावर प्रेमच करणार नाही कधी. नाही, ती दरिद्रीच पोरावर प्रेम करणार. दरिद्री म्हणजे इरीवरच्या मोटरी चोरीतो, पाईपलाईन खोलितो, किबली चोरीतो, लोकांच्या मोटरसायकलचे पार्टच खोलून इकितो, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. आता ऐका, तो नवरा कोण आहे? गेलं बॉम्बाला. नवरा कोण आहे? कोण? बस फिट बसलं कीर्तन. नवरी बुद्धी, नवरा काम, आणि काम नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची कोण होईल? सासू. त्या सासूचं नावे वासना. वासना
माझे कीर्तन ऐकलं सुधरत नाही माणसाला काही. घरी गेल्यावर एकटाच हसत होतो. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी भामटी असतात ती गालात असतात, आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का ना त्या पण हसत नाही. काय त्याच्यामुळे त्याचा कोंब दुखतो. अरे हा सरपंच नीट ऐका, ह्या गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, तुमच्या पाया पडतो, तुमच्यावर लई मोठी जबाबदारी आहे. हा पण आता तुम्ही हा 28 वर्ष सप्ताह नाही केला, हे धर्माचं काम केलंय. हा तुम्हाला आता आपल्याला आता माणसं वाचवायची नाहीत, आता धर्म वाचवायचा आहे. आता माणसांनी एकत्र राहिलं पाहिजे. आता ह्याच्या त्याचं तंगड्या ओढायचं बंद करा. आणि सरपंच सदस्य महिला मंडळ तुम्हाला 2 कामं सांगून जातो. गावातली अंगणवाडीची शाळा डिजिटल असली पाहिजे, शिवाय तिला लाईटची पाण्याची सोय असली पाहिजे. आणि 2, सगळ्या गावातल्या पुढाऱ्यांनी गावातल्या झेडपीच्या शाळा वाचवल्या पाहिजे. झेडपीच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. खरंय का खोटं आहे बोला? 2 गुरुजी 6 पोर आहे, 2 गुरुजी 9 पोर आहे, आणि याला स्थानिक राजकारण जबाबदार आहे. उद्या जर झेडपीच्या शाळा बंद झाल्या, तुम्ही हसण्यावर नेऊ नका. सामान्य कुटुंबातला मुलगा शिकणार कुठं? आणि भांडे घासणारीचा मुलगा, शेती करणारीचा मुलगा, हमाल्या करणाराचा मुलगा कुठं शिकणार आहे? तो तर काय इंग्लिश मिडियमला घालू शकत? शेतकरी नाही काही करू शकत महाराज. एकरी 6चा ॲव्हरेज निघला यंदा कपाशीला. 36,000चा कापूस गेला आणि 72,000 खर्च झालाय. काला उतरेल शेतकरी? असं चालतं का महाराज? तुमच्याला सांगतो, जेवढे क्लास 1 अधिकारी आहे महाराष्ट्रात सगळे झेडपीच्या शाळेत तयार झालेले आहे. तुम्ही मी कुठं शिकेले? आणि आताही मागच्या 15 CAचा निकाल लागला. मागच्या 15 सगळे पास झालेली पोरं मराठी मिडियमचे. आपल्याला गावात काही गोष्टी करणं काळाची, गावात राजकारण करायचं, पण कवर 5 वाजता मतमोजणी संपली की 6 वाजता सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे. पुन्हा तो विषय काढायचा नाही. का? राजकारण जाऊ दे. आता 5 वर्षातून आपल्यालाही 2 महिने इजियर येत, लोक नंतर आपल्यालाही कोण खातं. पण गावातलं गाव पण कधी घालू देऊ नका महाराज. तरुण पोरं गावात एकत्र राहा, एकत्र राहा. कारण आता माणसं एकत्र राहणं काळाची गरज आहे. गाव सरपंच साहेब आता गाव हे सौर ऊर्जेवर आणलं पाहिजे, आणि गावाला स्ट्रिक्ट केलं पाहिजे. 1 व्यक्ती 1 झाड, स्ट्रिक्ट. इथून पुढचा काळ अतिशय वाईट येणार आहे. तुमचं काय मत आहे? गापक्यात 15 दिवसात आले का नाही सरपणाव? रांग लागू लागू कठाळ ठोकळे गोळा करते. आता देव येतो, देव सगळ्यांना जागे होतो. गावातले सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि महिला मंडळ गावातल्या धर्म आणि गावच्या विकासात राजकारण नाही. कारण आपली स्मशानभूमी एक आहे, आपले पाहुणे रावळे गावात आहेत, उद्या आपले लग्न आहेत, आपल्याला एकत्र नांदायचं आहे. उद्या कोणत्या कुटुंबावर कोणता प्रसंग येईल सांगता येत नाही. उद्या जर एखादी आजीबाई आहे, भांडणं आपल्या शेजाऱ्यांची झालेत, आपण शेतात आहे, आजीबाईला कमी जास्त झालं, कोण आहे? उद्या शेतकऱ्याला कधीही बी कुणाशी तरी जुळूनच घ्यावं लागतं. शेतकऱ्याला कोणाशी दुश्मनी करून कसं चालेल? त्याला एक गोष्ट आहे तर एक नाही. उद्या त्याच्याकडे बैल आहे, आऊत नाही, आऊत आहे, बैल, त्याला कुठंतरी ॲडजस्टमेंट करावीच लागते. असं नाही, गावातल्या बाबतीत ॲडजस्टमेंटच केली पाहिजे, आणि ती तुम्ही 28 वर्षे केली. तुम्हाला मानलं पाहिजे. अहो, एक माणूस कीर्तनकाराचा मान देतोय म्हणलं, त्याला मानायला नको काय? आणि आजच्या कीर्तनाचं मानधन जे देणार आहेत त्यांनी सांगून होतं तुम्हीच आहेत. हां, तुम्हाला जेवढे पैसे आज खर्च होतील हे पैसे 15 दिवसात निघणार. नाही निघाले तर माझ्याकडून घ्या. हो, चांगलं वागायला शिकाव. उगाच आपलं मिश्या काढायचं आणि बोंबलं ठेंडायचं नाही. कसंही वागायचं
आणि तिने मला शब्द दिला तिच्यात लग्नाची पत्रिका आहे. हे आता हे पाहिले ना 8वीला 9वीला गेलं आहे का त्यांना काही घमना पस्तावा फुकाट बातमी मिळतोय दप्तर आहे आणि लाड करायला ही आहे ना ही शहाणी आहे ना घर सुधराय. महाराज बापानो कर्ज नाही पोरानो कर्ज आहे नाही. पोरांचे मोबाईल हप्त्यावर आहे. तुम्हाला माहिती नसेल कोणाला कीर्तनात बसलेल्या माणसाला मी मोबाईल वापरत नाही. नाही आपली परिस्थिती नाही. अख्ख्या महाराष्ट्रात मी एकटा गरीब माणूस मी मोबाईल वापरत नाही. मोबाईल वापरत त्याचा मला इतका मोठा फायदा आहे. कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कोण आपल्याबद्दल काय भुकत याच्याशी घेणं नाही. ज्याला गरज येतो आपल्या काही. त्याच्यामुळं दिवसभर 3 कीर्तनं होत्या 500-700 किलोमीटर. आता दोन्ही कीर्तनामध्ये 580 किलोमीटर अंतर होतं आज सकाळच्या ना आत्ताच्या. तरी काटलंच. हां नाशिकजवळ होतो आता इथं आहे. अजून उद्या 3 हाणायचे नाही. मी मोबाईल न वापरीत असल्यामुळं मला इतका फायदा आहे. 1-1.5 तास आराम होतो आणि 1-1.5 तास अभ्यास होतो. आणि अभ्यास जर केला नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. आत्ता काय झालं ही पुरीचा नवरा आहे काम इथं होता आपण तुम्ही काय काळजी करायचं नाही. काम नावाचा नवरा आहे, वासना नावाची सासू आहे, डंब नावाचा सासरा आहे. आणि तिचा बाप तिला म्हणतोय बाई मला मी तुला कीर्तनाला न्यायला आलो. ती पोरगी म्हणते बाबा तुम्ही काम नावाच्या नवऱ्याशी जर माझं लग्न केलं नसतं तर तुम्हाला ही वेळच आली नसती. का हडगा आजच्या कीर्तनाचे सौजन्य भागवत बांधस लांडगे हडगा. संपर्क करणारे दत्ता महाराज माऊली, मृदंगाचार्य माऊली बेनारकर, गायनाचार्य किरण महाराज शेटे, राहुल महाराज मोरे, धनंजय महाराज मोरे जास्तही देतात. आज पहिलंच अजून एक जडमूत आहे कीर्तनात. तुम्ही म्हणाला मला पहिलंच सुधारणं तर अजून दुसरं काय करतात. काम नावाचा नवरा मला करून दिल्यामुळं तुमच्यावर रडायची वेळ आली. आता काम खवळल्यावर काय होतं ऐका. खाली बसा भारत. काम खवळल्यावर काय होतं ऐका बरं का. बारीक ऐका. शरीरातला काम तयार झाला. पोरांनो नीट ऐका. काम तयार बोला काम तयार झाला. तू कुठे गेला पहिला कुठे गेला बोला. डोळा काहीच करू शकत नाही. काय करीन डोळ्याला कितीही गोष्ट आवडली तर काय करीन. त्याच्या हातात काही नाहीच तर करीन काय. पापडी खालीवर करीन नाही तर एक बाजू झाकीन त्यापेक्षा काय करीन. म्हणून किती खानदान दारुडे असू द्या डोळे उघडे ठेवून दारू पिता येत नाही. दारू पिताना डोळे झाकावे लागतात. किती खानदान असू द्या डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही. का डोळा नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारू पिताना लोक दारू पिऊन बाहेर आलो असं करते बा हा खा. तयार काम कुठं झाला शरीरात. पहिला कुठं आला बोला डोळ्यात. हा काही करू शकत नाही.
तो गेला मनात. आता मन काय करील? मन काय करील? मनातल्या मनात. मनानं काही केलं तर काय करील? मनातल्या मनात. मग मन काय करतं? ते देतं इंद्रियाक पाठवून. आणि इंद्रिय खवळले का काय होतं ऐका. ज्या माणसाच्या शरीरातला काम खवळला तो माणूस 7 गोष्टी करतो. ऐका, कामातूर माणूस कधी वयाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी जातीचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी कुळाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी नाथ्याचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कधी शिलाचा विचार करीत नाही. आणि कामातूर माणूस कधी लाज धरीत नाही. आणि तो काम एकदा शरीरातला खवळला का सगळा कार्यक्रम. कामे नेदी चित्त नेदी अवलोकमुख. काम बिघडल्यामुळं इंद्रिय ताब्यात राहिली नाही. इंद्रिय ताब्यात राहिल्यामुळं चित्त जाग्यावर राहिलं नाही. आणि चित्त जाग्यावर न राहिल्यामुळं माणूस जाग्यावर राहिला नाही. साध्या साध्या गोष्टी आहेत. बापाने कर्ज करायचे आणि पोराने मजा हाणायच्या. बापाने मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम सुरू केली. 3,000 लावले 9,000 आले. 9,000 लावले 41,000 आले. 1.5 लाख गेले, दुकान ऐकलं. कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं. बाजू घ्यायला ही 150 आली. ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही. 10 गुंठेही का दादाचं कर्ज फेडा. त्याच्यामुळं आपली पिढी. मग 2026ला आपल्या कीर्तनात 4च वाक्य आपल्याला करायचे आहे. माणसांमधली भांडणं कमी करून एकत्र राहायला शिका. आणि जेवढा तुम्हाला गावात चांगलं करता येईल फक्त एक करा. करता आलं नाही तर करू नका. पण गावात चांगलं चाललंय तिथं आडवं येऊ नका. वाटलं तर त्या दिवशी तुम्ही गावाला निघून जा, नाही तर 90 पिऊन झोपून राहा. पण मोबाईलमधल्या ग्रुपवर भुकत जाऊ नका. आणि ग्रुपवर कोण भुकतं माहिती आहे का? ज्याची तोंडावर बोलायची लायकी नाही तोच. आता मी सिस्टीमवाल्याला म्हणलं आवाज वाढव, त्याने वाढवला, विषय संपला. लगेच क्लिप होणार. इंदुरीकर सिस्टीमवाल्यावर भनकले. खाली लगेच कमेंट, तो नालायकच आहे म्हणजे मी. आणि मला नालायक म्हणणारा आतली चड्डी नाही, तो मला नालायक. म्हणून कधी ध्यानात यायचं, ज्या माणसाचा मोबाईल बंद आहे त्याच्याशीच बोलत जा. ऑफिसमध्ये कर्मचारी सुद्धा ध्यानात ठेवा, एखाद्याचा मोबाईल चालू असताना काही गोष्टी महत्त्वाच्या बोलत जाऊ नका. आणि पोरांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं हो, पाया पडतो तुमच्या जीवनातली गुप्त गोष्ट कधीही मित्राला सांगायची नाही. उद्या जर तुमची मित्राची दुश्मनी झाली तर तुमची गुप्त गोष्टीचं भांडवल करून तुमचा मित्र तुम्हाला संपू शकतो. आणि अशी 80% मित्रांनी संपवले माणसं. जमीन घ्यायची आहे ना तुम्हाला, ज्याच्याकडून घ्यायची तो, जो घेणार आहे तो, आणि 2 साक्षीदार. चौघांचे मोबाईल बंद असतानाच व्यवहार करा. मोबाईल चालू राहिला का व्यवहार मोडला. समाजाची नीती एकदम खलास झाली. काय नाही, लोक फक्त वरून देखणे, आतून पुरे खराब आहेत. वरून फक्त पांढरी केस काळी करतात, मी शेवी काळी त्यात, भारीतला ब्रँड पेतात, स्वतःला शहाणं समजतात, आतून खतरनाक आहेत माझं. लवकर ये, लांब जाय नाही. आणि त्यासाठी आज या सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.
नारायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं सुसरावी असे कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे. श्री महाराजांना खूप खूप धन्यवाद देतो आणि दुसऱ्या दिवसाचे कीर्तन सेवा संपन्न झाली असं जाहीर करतो.